मानहानी स्वीकारावी लागली, पण यामुळे खचतील ते बाबासाहेब कसले या संघर्षातून त्यांनी अस्पृश्य आणि दीनदलितांचा उद्धार हे जीवनाचे ध्येय ठरविले आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण हे एक मात्र हत्यार आहे हे बाबासाहेबांनी फार लवकर ओळखले. ते म्हणायचे, शिक्षण संघटित आणि संघर्षातून अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून कायदेशीर पदवी घेतली. आपल्या देशातील शोषित माणसांच्या समूहाला एकत्रित करण्यासाठी या शिक्षणाचा त्यांनी वापर केला. मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची, बाबासाहेब तुम्हीच शिकवली व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची. बाबासाहेबांनी हिंदू कोडगीत तयार केले. स्त्री शिक्षण, स्त्रियांचे मूलभूत हक्क यासाठी कार्य केले. महाड येथे 14 तऱ्हेचा सत्याग्रह केला. नाशिक येथे काळारा मंदिरासाठीचा संघर्ष केला. जातीभेद, अस्पृश्यता निवारण यासाठी कार्य केले. शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. अशी कितीतरी कामे बाबासाहेबांनी आपल्या जीवन काळात करत राहिले, परंतु त्यांच्या कर्तृत्वाचा कळस म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती. आज आपला हा देश ज्या नियमानुसार चालतो त्या भारतीय संविधानाच्या निर्मितीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता. असे हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, मानवी हक्काचे कैवारी, जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ, लेखक, समाज सुधारक बाबासाहेब दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी बुद्धवासी झाले. एवढे संपवते.
मित्रांनो, आजच्या अतिशय स्फूर्तिदायक अशा कार्यक्रमाचे आयोजक, त्याचप्रमाणे इथे जमलेले बुजुर्ग माता भगिनी आणि बालमित्रांनो, आजचा प्रथम मी आपले जे आदर्श आहेत ते आदर्श म्हणजे शांती आणि क्रांतीचे संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, महान सम्राट अशोक, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक सयाजीराव गायकवाड महाराज, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृतीला आणि विचारांना मी प्रथम अभिवादन करतो। आयोजक जे आहेत त्यांचे विशेष आभार याच्यासाठी की आज तुम्ही एवढ्या बालगोपाळांना, महिलांना आणि पुरुषांना एकत्र केले। हा आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे। जरा आयोजकांनी आणि बाकीच्या लोकांनी गप्पा करण्यापेक्षा जरा ऐकले तर बरं होईल। मी तुमच्यासाठी बोलणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचा दिवस हा दुसरं काही नसून आपल्या सगळ्यांसाठी हा दिवस संकल्प दिन असा आपण साजरा केला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प दिन आपण का साजरा केला पाहिजे की वर्षातून एकदा आल्यानंतर सोपास्कार म्हणून आपण हा दिवस साजरा करतो, तर तसं न करता आपण ज्या कालखंडामध्ये आज मार्गक्रमण करीत आहोत त्या कालखंडाची अतिशय दहाक अशी हवा आपल्याला याच्या पुढच्या काळामध्ये लागणार आहे। आणि अशा तऱ्हेच्या वातावरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकच विचार असा आहे की त्या विचारातून आपण आपली नौका, आपल्या पुढच्या पिढीची नौका आपण वाहून नेऊ। आलेल्या प्रमुख पाहुण्यांपैकी महेश भोईर सर यांचं शाळा श्रीफळ देऊन कांबळे काका नाव घेण्याच्या आधी तुम्ही महेश भोईर सरांचा स्वागत कांबळे काका शाळा श्रीफळ देऊन करावं तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी भीम व्याख्याते म्हणून आपल्याला लाभलेले निलेश पाटील सर यांचंही स्वागत दिशेने करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सगळी करावं अशी त्यांना विनंती करतो। म्हणून नारळ आपण वाचन करावं।
आता एकंदरीत आपला कार्यक्रम हा संपलेला आहे, परंतु आपल्या संकुलातील आलेल्या लोकांसाठी सुग्रास असं जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी कृपया कुणीही जेवणाशिवाय जाऊ नये. छान असं सुग्रास जेवणाची व्यवस्था आपल्या सर्वांसाठी केलेली आहे. तरी सुद्धा प्रत्येकाने जेवण केल्याशिवाय घरी जायचं नाहीये.